सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण फिजिक्सचा सेकंड टॉपिक बघतोय. म्हणजे जो आपण टॉपिक कव्हर केलेला आहे, फर्स्ट टॉपिक युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट झाल्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आपण सुरू केलेला आहे कोणता आहे सांगा? रे ऑप्टिक्स हा टॉपिक सुरू केलेला आहे. आणि आतापर्यंत एक 2 ते 3 लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे रिफ्लेक्शन, बेसिक रिफ्लेक्शन्स, त्याच्यानंतर रिफ्लेक्शनचं डेव्हिएशनवरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम बघितलं. त्याच्यानंतर एकच मिरर असेल तर मिरर कडून डेव्हिएशन जे होतं रे ऑफ लाईटचं ते किती फॉर्म्युला काय सांगा? डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस 2 आहे. जर इफ वी हॅव अँगल ऑफ इन्सिडन्स देन वी कॅन इझिली फाइंड द डेव्हिएशन बाय द सिंगल मिरर. समजा 2 मिरर असतील आणि 2 मिररने एकमेकींशी काहीतरी अँगल बनवला असेल तर मात्र डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय? डेल्टा इज इक्वल टू 360 मायनस 2 थीटा. 360 मायनस 2 थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन 2 मिरर्स. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. समजा मिरर फिक्स ठेवतोय आपण आणि इन्सिडेंट रे जो आहे तो इन्सिडेंट रे आपण काय करतोय? टर्न करतोय, बरोबर? म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडेंट जर चेंज केला बघा, इफ आय चेंजेस बाय कीपिंग मिरर फिक्स्ड, ओके. म्हणजेच आपल्याला काय चेंज करायचं आहे? इन्सिडेंट रे चेंजेस. इन्सिडेंट रे रोटेट्स म्हणूया. इन्सिडेंट रे जर काय केला आपण? रोटेट केला, परंतु कंडिशन काय? मिरर कशी ठेवायचे? फिक्स ठेवायचंय. तर रिफ्लेक्टेड रे जो आहे तो किती अँगलने टर्न होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इन्सिडेंट रे जर आपण काय केला? टर्न केला किंवा रोटेट केला असं म्हणून आपण टर्न केला. इफ इन्सिडेंट रे टर्न बाय कीपिंग मिरर फिक्स्ड, तर रिफ्लेक्टेड रे किती अँगलने टर्न होईल हे सांगायचं तुम्हाला. आता ह्याच्यावरती एक एकदम सिंपल एक्झाम्पल मी घेतो, तुम्हीच सांगाल आन्सर काय होईल. तुम्हाला काय माहिती आहे? रिफ्लेक्शनचे लॉज माहित आहेत. फर्स्ट लॉ काय सांगा रिफ्लेक्शनचा? द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, बरोबर. हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे ज्याला आपण काय म्हणतो? प्लेन मिरर. मिररचे 2 टाइप्स बघितलेले, प्लेन आणि स्फेरिकल मिरर, ओके. स्फेरिकल मिरर सुद्धा 2 सब डिवाइड होते, 2 सब पार्ट मध्ये डिवाइड होते. कोणकोणते सांगा? कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. आपण रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर मध्ये बघतोय. आता ही जर प्लेन मिरर आपण कन्सिडर केली आणि ह्या प्लेन मिरर वरती जर मी एक रे ऑफ लाईट इझिली इन्सिडेंट करतोय, हा इन्सिडेंट रे ऑफ लाईट आहे, बरोबर. आणि ज्या पॉइंटला तो रे ऑफ लाईट येऊन मिरर वरती आपटतोय त्या पॉइंटला आपण काय करतो? मिररला परपेंडिक्युलर टाकतो आणि त्याला काय म्हणतो रे आपण? नॉर्मल असं म्हणतो, बरोबर. आणि द इन्सिडेंट रे मेक्स अन अँगल विथ नॉर्मल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडेंस, ओके. समजते सगळ्यांना? इन्सिडेंट रेने जो नॉर्मलशी अँगल बनवलाय त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? अँगल ऑफ इन्सिडेंस असं नाव दिलेलं आहे, ओके. हा इन्सिडेंट रे आला टप्पा पडला या मिररवरती आणि रिफ्लेक्ट होऊन या डायरेक्शन मध्ये गेला, बरोबर. आपण काय स्टडी करतोय? रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ओके, फ्रॉम प्लेन मिरर. मग हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे. हा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, ओके. बरं, बाय फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगा मला? हे दोन्हीही आय इज इक्वल टू कसा असतो? आर. म्हणजे दोन्ही अँगल कसे असतात बाळांनो? सेम असतात, इक्वल असतात. म्हणजे जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे, ओके. ठीक आहे. मग आता मला असा सिंपल मी क्वेश्चन विचारतोय. समजा हा जो इन्सिडेंट रे आहे तो मी काय करतोय? आता फॉर एक्झाम्पल अँगल ऑफ इन्सिडेंस 30 घेतला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण किती होईल रे? 30 होईल. आपण लेट करूया की अँगल ऑफ इन्सिडेंट जो आहे तो 30 म्हणजे हा इन्सिडेंट रे नॉर्मलशी 30 एवढा अँगल बनवून ह्या मिररकडे मार्गस्थ होतो, यायला लागलाय, ओके. तर रिफ्लेक्टेड रे नॉर्मलशी 30 एवढा अँगल बनवून इकडे जाईल. तर सिंपल काय आहे? हा समजा इथं टॉर्च पकडलेले लेझर लाईट, बरोबर. आता ह्या टॉर्च मधून हा रे ऑफ लाईट बाहेर पडलाय. आता मी काय करतो? ही जी टॉर्च आहे ती काय करतो? फॉर एक्झाम्पल नॉर्मलकडे शिफ्ट करतो. म्हणजेच इन्सिडेंट रे जो आहे तो टर्न केला. म्हणजे इन्सिडेंट रे अगोदर 30 अँगल येत होता, आता हा इन्सिडेंट रे मी काय केला? इथून टॉर्च उचलली, इथं ठेवली. आता इन्सिडेंट रे ह्या टॉर्च मधून असा येईल, ओके. आता मग इन्सिडेंट रे जर मी इकडे घेतला तर मग अँगल ऑफ इन्सिडेंस काय झाला? कमी झाला, ओके. मग अँगल ऑफ इन्सिडेंस कमी झाला, किती अँगलने कमी झाला? जेवढ्या अँगलने आपण इन्सिडेंट रेला काय करतोय? टर्न करतोय, ओके. आता इथं बघा, अगोदरचा हा इन्सिडेंट रे होता, अँगल 30 होता, बरोबर. आता मी काय केलं? 10 डिग्रीने टुवर्ड्स नॉर्मल टर्न केला. अगोदर हा इन्सिडेंट रे बाळांनो आणि मी काय केला? तर हा इन्सिडेंट रेला असा इकडे ह्या डायरेक्शन मध्ये शिफ्ट केला, बरोबर. किती अँगलने मी टर्न केला?
10 डिग्रीने टर्न केला तर हा जो रिफ्लेक्टेड रे आहे तो रिफ्लेक्टेड रे इथंच राहील का तो सुद्धा इकडं किंवा तिकडं टर्न होईल? असा सिंपल क्वेश्चन, एकदम इझी क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. तर ऑब्व्हियसली मला सांगा, अगोदर अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता? 30 होता. तेव्हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण किती झाला? 30 झाला. आता काय झालं तर इन्सिडेंट रेला आपण टर्न केला, नॉर्मलकडे ढकलला, बरोबर. किती अँगलने ढकलला? 10 डिग्री. मग राहिला किती हा अँगल? 20 डिग्री राहिला, बरोबर. मग आता मला सांगा, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला? आता सेकंड केस मध्ये 20 डिग्री झाला. तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती व्हायला पाहिजे? 20 डिग्री व्हायला पाहिजे. मग आता हा दोन ऑप्शन आहेत. हा रिफ्लेक्टेड रे तो एकतर लांब जाईल अवे फ्रॉम द नॉर्मल किंवा टुवर्ड्स नॉर्मल येईल. मग तुम्ही सांगायचं आहे अवे फ्रॉम द नॉर्मल गेला तर अँगल ऑफ इन्सिडन्स अजून वाढेल. आपल्याला किती झाला पाहिजे? अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? 20 आहे. तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती झाला पाहिजे? 20 झाला पाहिजे. मग असं जर अवे फ्रॉम नॉर्मल शिफ्ट केला याला तर 30 पेक्षा जास्त होईल. मग हा जो रिफ्लेक्टेड रे तो काय होईल रे? टुवर्ड्स नॉर्मल होईल. म्हणजेच हा रिफ्लेक्टेड रे ह्या डायरेक्शन मध्ये कसा होईल रे? टर्न होईल. आपण बघा व्यवस्थित विचार करा, इन्सिडेंट रे असा टर्न केला होता, रिफ्लेक्टेड रे असा टर्न झाला, बरोबर. किती अँगलने टर्न होईल? 10 डिग्रीनेच टर्न होईल की जेणेकरून हा जो अँगल आहे नॉर्मलशी केलेला रिफ्लेक्टेड रेने तो किती झाला पाहिजे? 20. कारण इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला होता? 20 डिग्री. सांगायचं तात्पर्य काय? व्यवस्थित दुसरे एक एक्झाम्पल बघा. हा समजा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, ओके. हा समजा इन्सिडेंट रे, हा नॉर्मल झाला, हा रिफ्लेक्टेड रे झाला, ओके. जर मी ह्या इन्सिडेंट रेला कसा टर्न करतोय? क्लॉकवाईज, बरोबर. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तुम्हाला समजतंय. घड्याळाचे काटे ज्या दिशेत फिरतात, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? क्लॉकवाईज. आणि घड्याळाचे काटे ज्या दिशेत फिरतात त्याच्या उलट्या दिशेत जर आपण विचार केला तर कसा होणार आहे? अँटी क्लॉकवाईज होणार आहे. समजतंय? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मधला डिफरन्स समजतोय. ठीक आहे. मग आता मी काय करतोय? क्लॉकवाईज फिरवला कुणाला? इन्सिडेंट रेला. समजा थीटा अँगलने फिरवतोय, समजा थीटा अँगलने फिरवतोय, तर हा जो रिफ्लेक्टेड रे आहे तो काय होईल रे? खाली जाईल का वर येईल? वर येणार आहे, बरोबर. कारण अँगल ऑफ इन्सिडन्स आपण कमी केला, मग अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा कसा व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. मग हा जो रिफ्लेक्टेड रे आहे तो सुद्धा काय होईल रे? टर्न होईल, परंतु कसा रे? अँटी क्लॉकवाईज. लक्षात घ्या. म्हणजे इन्सिडेंट रेला जर आपण क्लॉकवाईज फिरवला बाय अँगल थिटा, देन रिफ्लेक्टेड रे विल रोटेट बाय अँगल थिटा बट इन अँटी क्लॉकवाईज सेन्स, ओके. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये. आता दुसरं एक्झाम्पल अजून एक घेतलं आपण. समजा हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस वरती हा एक रे ऑफ लाईट आला, हा नॉर्मल झाला, हा रिफ्लेक्टेड रे झाला, बरोबर. समजतंय? आता समजा अगोदर किती होता? समजा 50 डिग्री होता किंवा 40 घेऊया. 40 डिग्री होता अगोदरचा अँगल ऑफ इन्सिडन्स. मग अगोदरचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती होणार? 40 होणार. आता मी काय करतोय? ह्या डायरेक्शन मध्ये न करता हा जो रे ऑफ लाईट आहे त्याला अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये काय करतो रे? टर्न करतो. म्हणजे आता असा केला, ओके. किती? अगोदर हा फर्स्ट पोझिशन, ही सेकंड पोझिशन. किती डिग्रीने मी टर्न केला? 10 डिग्रीने. आता मग नंतरचा रिफ्लेक्टेड इन्सिडेंट रे कोणता आहे? हा बघा, सेकंड. आता अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला? हा टोटल झाला. 40 आणि हा 10 किती झाला? 50. मग 50 रिफ्लेक्टेड अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 50 व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी हा जो रिफ्लेक्टेड रे तो कुठे जाईल रे? अवे फ्रॉम नॉर्मल, ओके. म्हणजे इकडे जाईल. कितीने? 10 डिग्रीने, की जेणेकरून हा सुद्धा किती होईल रे? 50 होईल. म्हणजे तुमच्या लक्षात येते, जर इन्सिडेंट रेला मी नॉर्मलकडे टर्न केला, बरोबर, तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा नॉर्मलकडेच टर्न होईल. असं म्हणूया आपण सेन्सच्या भाषेत. जर इन्सिडेंट रेला इथं काय मिरर मात्र कसे ठेवायचे बाळांनो? फिक्स ठेवायचे. मिरर फिक्स ठेवून जर इन्सिडेंट रेला आपण अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरवतोय तर रिफ्लेक्टेड रे हा क्लॉकवाईज जाणार तेवढ्याच अँगलने. बघा, जर मिरर फिक्स ठेवून आपण इन्सिडेंट रेला क्लॉकवाईज किती अँगलने म्हणूया? थीटा अँगलने कसा फिरवला? क्लॉकवाईज फिरवला, क्लॉकवाईज टर्न केला, तर रिफ्लेक्टेड रे जो आहे, रिफ्लेक्टेड रे हा थीटा अँगलनेच पण कसा फिरेल रे? पण अँटी क्लॉकवाईज टर्न होईल. अँटी क्लॉकवाईज टर्न
होईल. ओके, हे स्टेटमेंट तुमच्या डायरीमध्ये यायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. काय स्टेटमेंट सांगते बघा, जर का आपण मिरर फिक्स ठेवलेले आहे परंतु इन्सिडेंट रेला आपण काय करतोय, टर्न करतोय बाय अँगल थिटा. जर आपण क्लॉकवाईज फिरवला तर रिफ्लेक्टेड रे तेवढ्याच अँगलने अँटी क्लॉकवाईज. समजतंय? काय डाऊट आहे का बघा. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे, ह्याच्यावरती एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतो. चला, हा मिरर आहे बरोबर, हा नॉर्मल आहे, हा इन्सिडेंट रे आहे. ओके, हा अँगल अगोदर घेऊया 45 डिग्री. तर फाइंड द सेन्स ऑफ रोटेशन ऑफ reflected ray and by which angle if incident ray rotates by 15 degree anti-clockwise. ओके, आता सांगा इथं काय सांगितलं, इन्सिडेंट रे किती अँगलने रोटेट झालाय, 15 डिग्रीने. म्हटल्यानंतर रिफ्लेक्टेड रे सुद्धा किती अँगलने रोटेट होणार, रिफ्लेक्टेड रे सुद्धा 15 डिग्रीनेच रोटेट होणार. रोटेट बाय 15 डिग्री. ओके, परंतु कसा, इन्सिडेंट रे अँटी क्लॉकवाईज गेलाय तर रिफ्लेक्टेड रे जो आहे तो मात्र कसा जाणार आहे, क्लॉकवाईज रोटेट होणार. ओके, आणि अगोदरचा अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता सांगा, 45 डिग्री होता. नंतरचा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती होणार सांगा, 45 प्लस हा काय होणार आहे सांगा, 15 डिग्री. ओके, म्हणजेच काय होणार सांगा, 45 प्लस 15 डिग्री म्हणजेच होणार 60 डिग्री अँगल ऑफ इन्सिडन्स नवीन होणार. समजते? थोडक्यात काय, तर इन्सिडेंट रेला अँटी क्लॉकवाईज फिरवला, अँटी क्लॉकवाईज म्हणजे असा, ओके, नॉर्मल पासून लांब फिरवला तर अँगल ऑफ इन्सिडन्स वाढतोय आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा वाढण्यासाठी बरोबर हा जो आहे कोणता, रिफ्लेक्टेड रे जो आहे तो काय झाला पाहिजे, क्लॉकवाईज फिरला. समजतंय? हे स्टेटमेंट पाठ करून ठेवायचं. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे, आता इन्सिडेंट रे फिक्स ठेवणार आहे. इथे आपण काय ठेवली होती, मिरर फिक्स ठेवली होती. मिररला आपण छेडछाड केली का रे, नाही, फक्त कुणाला फिरवत होतो, इन्सिडेंट रेला फिरवत होतो. ओके, आता काय करणार आहे, इन्सिडेंट रे फिक्स ठेवणार आहे आणि मिररला टर्न करणार आहे. तो खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. टर्निंग द मिरर, पॉइंटचं नाव टाका, टर्निंग द मिरर. ओके, बाय कीपिंग इन्सिडेंट रे फिक्स्ड. ओके, इन्सिडेंट रेला कसा ठेवायचा आहे, फिक्स ठेवायचा आणि कुणाला टर्न करायचा आहे, मिररला टर्न करायचं. समजलं? आता हा स्टडी आपण डिटेलमध्ये करूया. बघा व्यवस्थित, डायग्राम बघा प्रॉपर. डायग्राम ड्रॉ करत असताना तुम्ही काय करायचं, एक ब्ल्यू पेन, एक रेड पेन आणि एक ब्लॅक पेन, हे 3 पेन तुम्ही यूज करायचे. बघा मी काय करतोय, ही आहे मिरर, प्लेन मिरर घेतली मी सिंपल. ओके, आणि हा जो आहे हा नॉर्मल आहे. ओके, नॉर्मल N1 म्हणूया. ठीक आहे, आता सुरुवातीला मी एक रे ऑफ लाईट इन्सिडेंस केला. बघा, इन्सिडेंट केला असा. हा काय रे, इन्सिडेंट रे. मला सांगा हा काय होणार रे बाळांनो, अँगल ऑफ इन्सिडेंस. हा काय होणार, अँगल ऑफ इन्सिडेंस होणार. ओके, हा जर इन्सिडेंट रे आहे तर हा काय असणार सांगा, रिफ्लेक्टेड रे. हा सुद्धा काय होणार सांगा, अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या नियमानुसार हा सुद्धा, हा आय आहे तर हा पण आय बरोबर. अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे दोन्ही अँगल कसे असणार, सेम असणार. ओके, आता इथं काय केलंय तर इन्सिडेंट रे फिक्स ठेवलाय, हाच इन्सिडेंट रे. ओके, तो चेंज नाही करणार. परंतु ही जी मिरर आहे, ह्या मिरर वरती माझा हात म्हणजे इमॅजिन करूया की मिरर आहे. ह्या मिरर वरती हा जो रे ऑफ लाईट येतोय, असा येतोय, धपकन पडतोय, ह्या डायरेक्शन मध्ये निघून जातोय. ओके, परंतु आता मी काय करतोय, इन्सिडेंट रे असाच ठेवतोय, परंतु ही जी मिरर आहे ही अशी टर्न करणार आहे बाय अँगल थिटा. बघा, ही जी मिरर आहे, हा जो हात आहे माझा, हा हाताचा प्लेन जो आहे तो आपण रिलेट करूया की मिरर आहे, मिररचा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आता मी काय करतोय, हात जर असा टर्न केला तर मिरर ही अशी आता हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये दिसते बरोबर. ही फर्स्ट पोझिशन आहे मिररची. आता काय करतोय, मिरर जर टर्न केली तर मिरर अशी दिसेल
ओके, ही अशी मिरर दिसेल. अगोदर अशी होती, नंतर अशी झाली. म्हणजे मिरर मी काय केली, टर्न केली. ही झाली सेकंड पोझिशन मिररची. किती अँगलने टर्न केली, लेट करूया, थिटा अँगलने मी टर्न केली. ओके, मग आता मला व्यवस्थित सांगायचं आहे तुम्ही की अगोदरची मिररची पोझिशन काय होती, ही अगोदरचा नॉर्मल N1, अगोदरचा अँगल ऑफ इन्सिडन्स I, अगोदरचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन I. ओके, अगोदरचा इन्सिडेंट रे हा, अगोदरचा रिफ्लेक्टेड रे हा. आता नंतर बघा, नंतर मिरर कोणती झाली, मिरर टर्न केल्यानंतर मिररचा प्लेन झाला हा सेकंड. मग जर मला सांगा मिरर टर्न केली तर मिररला परपेंडिक्युलर कोण असतो, नॉर्मल असतो. नॉर्मल सुद्धा काय होणार, टर्न होणार आहे. मग नंतर नॉर्मल कसा दिसेल, हा असा दिसेल बघा, हा झाला नॉर्मल N2. ओके, मग जर मिरर बाय अँगल थिटाने टर्न केली तर नॉर्मल सुद्धा अगोदर असा होता, तो सुद्धा असा जाईल. बरोबर, किती अँगलने जाईल सांगा, थिटा डिग्रीने. ओके, किती, नॉर्मल सुद्धा थिटा डिग्रीने. सेम सेन्स मध्ये आपण मिरर कशी टर्न केलेली आहे रे, क्लॉकवाईज टर्न केलेली. बरोबर, अशी टर्न करतो ना, अगोदर अशी होती, नंतर अशी. क्लॉकवाईज सेन्स मध्ये टर्न केली तर नॉर्मल सुद्धा क्लॉकवाईज सेन्स मध्ये सेम अँगलने टर्न झाला. बरोबर, ठीक आहे. इन्सिडेंट रे मात्र हाच आहे. इन्सिडेंट रे मित्रांनो हाच आहे, कारण इन्सिडेंट रेला कसा ठेवायचा आहे, फिक्स ठेवायचा आहे. जर इन्सिडेंट रे हा आहे आणि नॉर्मली N2 आहे तर मग आता अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला, कोण सांगतोय बघा, हा झाला, हा इन्सिडेंट रे पासून नॉर्मल N2 पर्यंत हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, मग अँगल ऑफ इन्सिडन्स किती सांगा, हा I झाला आणि हा थिटा झाला. बघा, हा एवढा I झाला आणि प्लस हा थिटा, म्हणजे I प्लस थिटा हा काय झाला रे, नंतरचा अँगल ऑफ इन्सिडन्स, नंतरचा अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, बर. मग आता रिफ्लेक्टेड रे जो आहे, जेव्हा टर्न मिरर केल्यानंतर तो रिफ्लेक्टेड रे हाच राहील का, नाही. इन्सिडेंट रे फिक्स आहे, परंतु रिफ्लेक्टेड रे हाच राहील का रे, नाही. हा रिफ्लेक्टेड रे कधीच होता, जेव्हा मिरर अशी होती तेव्हा. आता मिरर अशी आहे, नंतर रिफ्लेक्टेड रे काय झाला रे, समजा लेट करूया, रिफ्लेक्टेड रे जो आहे तो रिफ्लेक्टेड रे असा टर्न झाला. हा नंतरचा, हा पण नाव देऊया रिफ्लेक्टेड रे 1 आणि हा नंतरचा रिफ्लेक्टेड रे 2. चालतंय, ठीक आहे. मग रिफ्लेक्टेड रे जो आहे तो किती अँगलने टर्न होईल, असा सिंपल क्वेश्चन आहे. जर आपण बघा काय प्रश्न आहे, जर आपण इन्सिडेंट रेला फिक्स ठेवून, इन्सिडेंट रे परत एकदा बघा, इन्सिडेंट रेला टर्न केलाय का, नाही. मग कुणाला टर्न केलाय, आपण मिररला टर्न केलंय. इन्सिडेंट रे फिक्स ठेवून मिररला जर आपण थिटा अँगलने टर्न केली तर रिफ्लेक्टेड रे जो आहे तो सुद्धा टर्न होतोय, तो किती अँगलने टर्न होईल, असा सिंपल क्वेश्चन आहे. रिफ्लेक्टेड रे जो आहे, रिफ्लेक्टेड रे टर्न बाय अँगल किती, तेच फाइंड आउट करायचं आहे. अगोदरचा रिफ्लेक्टेड रे हा होता बाळांनो, नंतरचा हा, म्हणजे एवढ्या अँगलने टर्न झालं, म्हणजे आपल्याला आपलं टार्गेट जे आहे ते हे आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मिरर जर थिटाने टर्न झाली, नॉर्मल सुद्धा थिटानेच टर्न झालाय. अरे मिरर जर आपण, ही अगोदरची मिरर, हा अगोदरचा नॉर्मल, ही नंतरची मिरर, हा नंतरचा नॉर्मल. बरोबर, मग जर मिररला नॉर्मल परपेंडिक्युलर आहे तर दोन मिररच्या मधला अँगल थिटा असेल तर दोन नॉर्मलच्या मधला पण अँगल कसा असणार, थिटाच असणार आहे. परंतु सर रिफ्लेक्टेड रे सुद्धा मग थिटाच अँगलने टर्न होईल, नाही. उत्तर वेगळं येतंय, चेक करूया आपण. हा अँगल वेगळा येतो, कसा येतोय बघा मित्रांनो, सांगा. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि हा नंतरचा नॉर्मल N2 आहे. मग हा काय झाला, हा इन्सिडेंट रे, बघा हा कोणता आहे, इन्सिडेंट रे, आणि हा लालवाला काय सांगा, नॉर्मल N2. मग हा I प्लस थिटा काय झाला, अँगल ऑफ इन्सिडन्स झाला. हा नॉर्मल आहे, नंतरचा रिफ्लेक्टेड रे कोणता आहे, हा रिफ्लेक्टेड रे 2 आहे. बरोबर, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे 2 ह्या दोघांच्या मधला अँगल काय होईल रे सांगा मला, हा सुद्धा काय होईल रे बाळांनो, अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेकंड होणार. पण काय होणार, I प्लस थिटाच होणार. हा I प्लस थिटा आहे तर हा पण काय होणार, I प्लस थिटा. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडेंट रे नॉर्मल, I प्लस थिटा, नॉर्मल रिफ्लेक्टेड रे I प्लस थिटा. ठीक आहे, काय डाऊट आहे का. आता मला सांगा, तुमच्याकडे हा I प्लस थिटा आहे, हा टोटल I आहे, व्यवस्थित विचार करून सांगा मला. हा टोटल I आहे, हा टोटल I आहे, हा किती आहे, थिटा आहे. तर हा किती असणार सांगा, I मधून थिटा सबट्रॅक्ट केला, हा किती मिळणार बाळांनो, I मायनस थिटा, हा जो छोटा आहे. ओके, ठीक. आता मला तुम्ही सांगायचं आहे, हा I प्लस थिटा आहे आणि हा I मायनस थिटा आहे, तर मग हा जो डबल डॉटेड दाखवतोय मी, डबल लाईनने दाखवतोय, हा अँगल किती असणार आहे. जर मी तुला
ह्याच्यातून सबट्रॅक्ट केलं, बघा आय प्लस थिटा मधून, बघा आय प्लस थिटा मधून, ह्या टोटल आय प्लस थिटा मधून आय मायनस थिटाला जर सबट्रॅक्ट केलं तर मला हे मिळेल. काय डाऊट आहे का बघा? म्हणजेच काय मिळणार, आय प्लस थिटा मायनस आय मायनस थिटा. किती येणार सांगा? आय प्लस थिटा मायनस आय, मायनस मायनस काय होईल, आतमध्ये मल्टिप्लाय केलं प्लस थिटा. आय बरोबर आय पळून गेले, राहिले काय थिटा प्लस थिटा 2 थिटा. म्हणजे हा जो अँगल आहे मित्रांनो, हा अँगल किती असणार आहे? 2 थिटा असणार आहे. समजतंय? आता प्रूफ जे आहे ते प्रूफ प्रॉपर डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं वेगवेगळे पेन वापरा. प्रूफची आवश्यकता नाही मित्रांनो, प्रूफ तुम्हाला फक्त समजण्यासाठी, त्याचा फील येण्यासाठी सांगितलाय. फक्त तुम्हाला हे पाठ पाहिजे, जर आपण इन्सिडेंट रेला फिक्स ठेवतोय आणि मिररला टर्न करतोय बाय अँगल थिटाने, तर रिफ्लेक्टेड रे कितीने? 2 थिटाने टर्न होईल. बरं, कुठे गेला रिफ्लेक्टेड रे? इथं होता. कुठे गेला? इकडे गेला. बरं, मिरर कशी होती? क्लॉकवाईज. बरोबर, नॉर्मल कसा गेला? क्लॉकवाईज. रिफ्लेक्टेड रे सुद्धा कसा फिरला? क्लॉकवाईज. म्हणजेच जर आपण इन्सिडेंट रे फिक्स ठेवला, इन्सिडेंट रे फिक्स ठेवून मिररला थिटा अँगलने टर्न केलं, तर रिफ्लेक्टेड रे जो आहे, रिफ्लेक्टेड रे 2 थिटा अँगलने टर्न होतो. लक्षात? मिरर जर 30 ने टर्न केली तर रिफ्लेक्टेड रे 60 ने टर्न होणार. मिरर जर 20 ने टर्न केली, मिरर 20 ने टर्न केली, अगोदर अशी होती नंतर अशी टर्न केली, 20 ने टर्न केली तर रिफ्लेक्टेड रे 40 ने टर्न होईल. बरोबर. आता राहिला सेन्सचा विषय. बघा, मिरर कशी टर्न केली आपण? क्लॉकवाईज. नॉर्मल कसा टर्न झाला? क्लॉकवाईज. रिफ्लेक्टेड रे सुद्धा कसा टर्न झाला? क्लॉकवाईज. म्हणजे ज्या सेन्स मध्ये मिररला टर्न कराल त्याच सेन्स मध्ये रिफ्लेक्टेड रे सुद्धा टर्न होतो. इन सेम सेन्स, इन सेम सेन्स. लक्ष ठेवा, इन सेम सेन्स. ओके. जर आपण मिरर अँटी क्लॉकवाईज टर्न केली तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा अँटी क्लॉकवाईजच टर्न होईल. जर मिरर आपण क्लॉकवाईज टर्न केली तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा क्लॉकवाईजच टर्न होईल. ओके. काय डाऊट आहे का? हे स्टेटमेंट तुमच्या डायरीमध्ये आलं पाहिजे. जर आपण इन्सिडेंट रेला फिक्स ठेवून मिररला थिटा अँगलने टर्न केलं तर रिफ्लेक्टेड रे 2 थिटा अँगलने टर्न होतो. इन सेम सेन्स, इन सेम सेन्स. ओके. आता ह्याच्यावरती प्रॉब्लेम म्हणजे आता थेरॉटिकल प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे. काही कॅल्क्युलेशनची गरज आहे का? नाही. सिंपल प्रश्न देतो. घेतली मिरर, आणि रिफ्लेक्टेड रे. टर्न बाय आणि सेन्स, टर्न बाय आणि सेन्स. ओके. 1 2 3 4. ठीक आहे. बघा, एका टेबलमध्ये कसे प्रॉब्लेम सोडवतो. जर मिरर टर्न केली 30 डिग्रीने क्लॉकवाईज, तर तुम्ही सांगायचं रिफ्लेक्टेड रे किती अँगलने टर्न होईल. तर रिफ्लेक्टेड रे 2 थिटाने. म्हणजे जर मिरर थिटाने तर रिफ्लेक्टेड रे 2 थिटा. मिरर थिटा, रिफ्लेक्टेड रे 2 थिटा. मिरर थिटा, रिफ्लेक्टेड रे 2 थिटा. बरोबर. मग मिरर 30, रिफ्लेक्टेड रे 60. सेम सेन्स, क्लॉकवाईज. समजा मिरर टर्न केली 45 डिग्रीने, तर रिफ्लेक्टेड रे जो आहे तो 90 डिग्रीने टर्न होतो. क्लॉकवाईज. जर ही मिरर क्लॉकवाईज केली असेल तर हा सुद्धा क्लॉकवाईजच होईल. समजतंय? आता उलटा प्रश्न बघा. जर रिफ्लेक्टेड रे 80 डिग्रीने टर्न होत असेल अँटी क्लॉकवाईज मध्ये, तर मिरर जे आहे ती किती डिग्रीने टर्न केलेली असली पाहिजे? उलटा क्वेश्चन आहे. म्हणजे इथं रिफ्लेक्टेड रेचं काय दिलंय तुम्हाला? टर्निंग अँगल दिलाय आणि मिररचा टर्निंग अँगल फाइंड आउट करायचा. रिफ्लेक्टेड रे जर 80 डिग्रीने टर्न होतोय तर मग मिरर किती अँगलने टर्न केलेली असली पाहिजे? तर मग ह्याच्या काय होणार? हाफ. म्हणजे 40 डिग्रीने टर्न केलेली असली पाहिजे. हा अँटी क्लॉकवाईज फिरला म्हटल्यानंतर मिरर सुद्धा कशी फिरलेली असली पाहिजे?
अँटी क्लॉकवाईजच फिरलेली असली पाहिजे. ओके. समजा 70 डिग्रीने जर रिफ्लेक्टेड रे टर्न होतोय तर मग मिरर किती अँगलने टर्न होत असेल? 35 डिग्रीने टर्न झालेली असणार. समजतंय? बर, मिरर जर रिफ्लेक्टेड रे जर क्लॉकवाईज फिरतोय तर मिरर सुद्धा कशी फिरलेली असणार आहे? क्लॉकवाईजच फिरलेली असणार आहे. समजतंय? हे जर स्टेटमेंट पार्ट असेल तर तुम्हाला ह्याच्यावरती प्रॉब्लेम सोडवता येतील. ठीक आहे? काय डाऊट आहे? हा, बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्वेश्चन आहे, सर आतापर्यंत आपण काय केलं? तर मगाच्या पॉइंट मध्ये मिररला फिक्स ठेवली आणि इन्सिडेंट रेला फिरवला, बरोबर? तर रिफ्लेक्टेड रे किती अँगलने फिरलेलं बघितलं, जेवढा इन्सिडेंट रे फिरतो तेवढाच, परंतु इन्सिडेंट रेच्या अपोजिट सेन्स मध्ये. आता ह्या आपण पॉइंट मध्ये बघितलं, सर आपण इथं इन्सिडेंट रेला फिक्स केला, मिररला फिरवली. ओके. सर असा कंबाईन क्वेश्चन येऊ शकतो का की इन्सिडेंट रेला सुद्धा फिरवलाय, मिररला सुद्धा फिरवलेली आहे? येऊ शकतो. मग त्या केसमध्ये काय करायचं? तर त्या केसमध्ये आपण जे वेगवेगळे पॉइंट सोडवलेले आहेत तेच फक्त अप्लाय करायचे सेपरेटली. बघा, इफ क्वेश्चन देतो, इफ इन्सिडेंट रे टर्न बाय 10 डिग्री घेऊया, 10 डिग्री कोणत्या? क्लॉकवाईज सेन्स मध्ये, अँड मिरर टर्न बाय 30 डिग्री कसा घेऊया? क्लॉकवाईज सेन्स मध्ये घेऊया. देन रिफ्लेक्टेड रे टर्न बाय. ओके. आता ह्या केसमध्ये काय करायचं? तर वेगवेगळं अप्लाय करायचं, वेगवेगळं जे नॉलेज आहे ते अप्लाय करायचं. बघा, विचार करा, सुरुवातीला फक्त इन्सिडेंट रे टर्न केला, समजतंय? इन्सिडेंट रे टर्न केला कितीने? 10 डिग्रीने, कोणत्या? क्लॉकवाईज सेन्स मध्ये, बरोबर? मग रिफ्लेक्टेड रे सुद्धा 10 डिग्रीने टर्न होईल, परंतु कोणत्या सेन्स मध्ये? अँटी क्लॉकवाईज. सॉल्व्ह करून दाखवतो. अगोदर डायग्रामॅटिकल सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही, तुम्हाला जर एकदा ट्रिक माहित झाली तर. बघा, सुरुवातीला हा नॉर्मल आहे, हा इन्सिडेंट रे. ओके, चालेल. आणि हा जो आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, काहीतरी असेल, बरोबर? आता हा इन्सिडेंट रे काय केला? टर्न केला बाय अँगल किती रे? 10 डिग्री. ओके, 10 डिग्रीने टर्न केला. समजलं? कसा? क्लॉकवाईज फिरला. समजलं? तर हा रिफ्लेक्टेड रे, अगोदरचा हा रिफ्लेक्टेड रे, नंतर रिफ्लेक्टेड रे कसा फिरणार आहे? बघा, फर्स्ट पहिला आकडा घेऊया. व्हेन इन्सिडेंट रे टर्न बाय 10 डिग्री, देन रिफ्लेक्टेड रे टर्न बाय किती रे? 10 डिग्रीज, बरोबर? म्हणजे जेवढा पहिल्यांदा मिरर फिक्स करून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर काय होणार सांगा? जर इन्सिडेंट रे टर्न केला जेवढ्या अँगलने तेवढ्याच अँगलने काय होतं रे? रिफ्लेक्टेड रे टर्न होतो, परंतु अपोजिट मॅनर मध्ये. म्हणजे तो कोणत्या मॅनर मध्ये फिरणार? अँटी क्लॉकवाईज, कारण इन्सिडेंट रे क्लॉकवाईज फिरलाय. हा कसा फिरणार आहे? अँटी क्लॉकवाईज. ओके, म्हणजे हा जो रे ऑफ लाईट आहे हा अगोदरचा रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट आहे, नंतर असा जाईल, असा उलटा फिरला. ओके, ठीक आहे. किती अँगलने? 10 डिग्रीने. समजतंय? आता नंतर काय केलंय बघा, तर नंतर त्यांनी सांगितलंय मिरर टर्न केली, बरोबर? मिरर टर्न केली किती रे? 30 डिग्रीने. कशी? क्लॉकवाईज. 2 नंबरला बघा, व्हेन मिरर टर्न. ओके, दिसतंय का? व्हेन मिरर टर्न बाय 30 डिग्री, देन रिफ्लेक्टेड रे टर्न बाय किती रे? मिरर थीटा, रिफ्लेक्टेड रे 2 थीटा. म्हटल्यानंतर मिरर 30, रिफ्लेक्टेड रे 60. कोणत्या सेन्स मध्ये? सेम सेन्स, बरोबर? मिरर फिरत असताना सेम सेन्स मध्ये फिरतो रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे मिरर कशी टर्न केली? क्लॉकवाईज. हा सुद्धा कसा फिरणार आहे? क्लॉकवाईज. ओके, समजतंय? आता मला सांगा, हा किती आहे? 10 डिग्री अँटी क्लॉकवाईज, हा 60 डिग्री क्लॉकवाईज, बरोबर? तर नेहमी मित्रांनो काय करायचं, जर तुम्हाला हे डायग्रामॅटिकल थोडंसं अवघड जात असेल तर हे असं लिहून ठेवायचं. इन्सिडेंट रेमुळे कसा टर्न होतोय कोणत्या सेन्समध्ये, आणि मिररमुळे कसा टर्न होतोय कोणत्या सेन्समध्ये, हे असं लिहून ठेवायचं. तर एक जर अँटी क्लॉकवाईज असेल आणि एक क्लॉकवाईज असेल, म्हणजे वेगवेगळे सेन्समध्ये फिरत असेल ड्यू टू 2 वेगवेगळ्या मेथडमुळे, तर काय करायचं? सबट्रॅक्शन घ्यायची.
म्हणजेच काय, हा 60 आहे, देअरफॉर इफेक्टिव्ह रोटेटिंग अँगल कसा येणार सांगा, हा 60 आहे बरोबर, मायनस हा कसा येणार सांगा 10. समजतं मी सबट्रॅक्शन का घेतली, एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज. समजा दोन्ही केसमध्ये अँटी क्लॉकवाईज असते तर इथं काय घेतली असती, ऍडिशन घेतली असते. समजतंय. परंतु इथं काय झालंय, मिररमुळे तो कसा फिरला, क्लॉकवाईज बरोबर, असा खाली गेला 60. बघा व्यवस्थित, मिररमुळे तो कसा गेला, अगोदर इथं होता 60 डिग्री खाली गेला आणि इन्सिडेंट रेमुळे तो 10 डिग्री वर आला. समजतंय. मग तो कसा झाला एक्झॅक्ट, 60 - 10 इज इक्वल टू 50 डिग्री तो काय झाला रे, टर्न झाला बरोबर. अँगल ऑफ रोटेटिंग किंवा अँगल ऑफ टर्निंग म्हणूया, इफेक्टिव्ह टर्निंग. ओके. समजतं मी सबट्रॅक्शन का घेतली, एक सेन्स कसा आहे क्लॉकवाईज, एक सेन्स अँटी क्लॉकवाईज. सिंपल. मोठ्या व्हॅल्यू मधून छोटी व्हॅल्यू काय करायची, सबट्रॅक्ट करायची. काय डाऊट आहेत का बघा, एकदम सिंपल मेथड आहे बरोबर. आता काय केलंय, मॅक्सिमम कोणता आहे, मॅक्सिमम रोटेशन आहे किंवा टर्निंग कोणत्या सेन्स मध्ये झाले, क्लॉकवाईज. मग हे इथं लिहायचं क्लॉकवाईज सेन्स. समजतंय. काय केलं मी सांगा बरं, तर मी काय केलं, इन्सिडेंट रेमुळे तो कसा फिरला आणि कोणत्या सेन्स मध्ये फिरला, आणि टर्निंग बरोबर, जेव्हा मिररमुळे तो कसा फिरला आणि कोणत्या सेन्स मध्ये फिरला, हे दोन्ही मी लिहून ठेवलं बरोबर. आणि जर दोन्हीही सेम सेन्स मध्ये असते, अँटी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, तर दोघांची ऍडिशन झाली असती आणि इथे अँटी क्लॉकवाईजच लिहिलं असतं. आता एकामुळे इन्सिडेंट रेमुळे तो अँटी क्लॉकवाईज फिरलाय आणि मिररमुळे तो कसा फिरलाय, क्लॉकवाईज फिरलाय. म्हणून मी इथं काय घेतली, सबट्रॅक्शन घेतली. आणि जास्त कुठल्यामुळे फिरलाय, मिररमुळे फिरलाय. आणि कोणत्या सेन्स मध्ये फिरला, क्लॉकवाईज. म्हणजे 50 डिग्री आलं ते काय झालं, क्लॉकवाईज झालं. समजतं. म्हणजे थोडक्यात असं झालं, अगोदर रिफ्लेक्टेड रे असा होता, मिररमुळे 60 डिग्री फिरला आणि इन्सिडेंट रेमुळे 10 डिग्री वर आला बरोबर. मग अगोदरच्या पोझिशन पासून तो कुठे गेला, 50 डिग्री खालीच गेला. समजतंय. 50 डिग्री क्लॉकवाईज. हे अशा पद्धतीने प्रॉब्लेम राहणार मित्रांनो. काय डाऊट आहेत का बघा. एक सिंपल तुम्हाला अजून एक देतो. समजा इन्सिडेंट रे टर्न बाय 20 डिग्री घ्या, हा घेऊया अँटी क्लॉकवाईज अँटी, आणि मिरर टर्न बाय हा किती घेऊया, 25 डिग्री, हा अँटी क्लॉकवाईजच घेऊया, किंवा हा क्लॉकवाईज असू द्या, तो अँटी क्लॉकवाईज असू द्या. ठीक आहे, तुम्ही सांगायचं त्या पद्धतीने सांगा. बघा ट्राय केले का. इन्सिडेंट रेमुळे ड्यू टू इन्सिडेंट रे तो कसा फिरेल सांगा, 20 डिग्री इन्सिडेंट रे, तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा 20 डिग्री. इन्सिडेंट रेच्या अपोजिट सेन्स मध्ये, म्हणजे अँटी क्लॉकवाईजच्या ऐवजी इथं काय होणार, क्लॉकवाईज. ओके. आणि दुसरा ड्यू टू मिरर, वा वा वा, ड्यू टू मिरर तो कसा फिरणार सांगा, मिरर किती 25 डिग्रीने फिरली बरोबर, तर रिफ्लेक्टेड रे 2 थीटाने बरोबर, मिरर थीटा रिफ्लेक्टेड रे 2 थीटा, 25 च्या डबल 50 डिग्री, सेम सेन्स क्लॉकवाईज. ओके. आता सांगा इफेक्टिव्ह किती होणार आहे रोटेशन, नेट टर्निंग किती होणार सांगा, 20 + 50, आणि कसं होणार, क्लॉकवाईज. का बरं दोघांची ऍडिशन घेतली, दोघं पण क्लॉकवाईज सेन्समुळे. दोन्ही इन्सिडेंट रेमुळे सुद्धा तो 20 डिग्री खाली सरला आणि मिररमुळे सुद्धा 50 डिग्री खाली सरला. मग टोटल किती खाली सरला, 20 + 50 70 डिग्री. ओके. 70 डिग्री तो कसा सरला, क्लॉकवाईज सेन्समध्ये सरलेला. ओके. काय डाऊट आहेत का. ह्याच्यापेक्षा वेगळं व्हेरिएशन नसणार मित्रांनो. तुम्हाला जर फक्त आला प्रश्न, मिरर फिक्स ठेवतील, इन्सिडेंट रेला टर्न करतील, सिंपल आहे. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न येतील, इन्सिडेंट रे फिक्स ठेवतील, मिररला टर्न करतील, सोपं आहे. किंवा तुम्हाला थर्ड टाईप मधला क्वेश्चन येतील, दोन्हीही टर्न करतील, तरी सुद्धा सोपं आहे. ओके. तर मित्रांनो क्वेश्चन विचारलेला आहे 2010 ला. काय विचारलंय बघा, रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऑन मिरर ऍट रेस्ट. म्हणजे इनिशियली मित्रांनो ही जी मिरर आहे ती मिरर कशी आहे सांगा, रेस्टला बरोबर. म्हणजे सुरुवातीला तिची जी व्हेलॉसिटी आहे ती कशी झाली, 0 झाली. रेस्टला असल्यावर बॉडी एखादी रेस्टला असते म्हणजे तिची व्हेलॉसिटी किती असते, 0 असते. ओके. पुढे
इनिशियल व्हेलॉसिटी 0 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0. आता इनिशियल व्हेलॉसिटी दोन पद्धतीचे आहेत. एक जर बॉडी लिनियर मोशन करत असेल तर आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो, आणि जर बॉडी टर्न होत असेल, रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो. लक्षात घ्या, अँग्युलर व्हेलॉसिटी. आता पुढे ही जी मिरर आहे ही सुरुवातीला तर रेस्टला, मग कुठे मग तिची लिनियर मोशन होते का रोटेशनल मोशन होते पुढे वाचूया. द मिरर स्टार्ट्स रोटेटिंग म्हणजे तिची रोटेशनल मोशन होणार आहे. मग सुरुवातीला अँग्युलर व्हेलॉसिटी, रोटेशनल मोशन मध्ये कोणती व्हेलॉसिटी असते? अँग्युलर व्हेलॉसिटी. कोणतं ऍक्सेलरेशन असतं? अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके, ठीक आहे. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 इज इक्वल टू तिची 0 आहे. आता ती काय व्हायला लागली? स्टार्ट रोटेटिंग. आता ही जी मिरर आहे, समजा ही मिरर आहे, आता ही अशी रोटेट व्हायला लागली. समजतंय? अशी रोटेट व्हायला लागली ऍट युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन जे आहे ते कसं आहे? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे. किती ऍक्सेलरेशन दिलंय? 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. सर हे कसलं ऍक्सेलरेशन आहे? आम्हाला तर मीटर पर सेकंड स्क्वेअर वाला ऍक्सेलरेशन माहित आहे. आपल्याला माहित आहे जे दोन प्रकारचे मोशन कसले? लिनियर मोशन आहे आणि रोटेशनल मोशन असते, बरोबर. मग लिनियर मोशन मध्ये असेल, लिनियर ऍक्सेलरेशन असेल तर आपण त्याचं युनिट काय देतो? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जर एखादी बॉडी रोटेट होत असेल किंवा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तिच्याकडे जे ऍक्सेलरेशन असतं त्याला आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणतो. जशी अँग्युलर व्हेलॉसिटी तसं अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशनला काय सिम्बॉल आहे? अल्फा. जसं लिनियर ऍक्सेलरेशनला ए वापरतो. अल्फा किती दिलाय? 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. पुढे फाइंड अँगल. अँगल फाइंड आउट करायचं थ्रू विच रिफ्लेक्टेड रे टर्न्स. आता आपल्याला माहित आहे जर मिरर टर्न होत असेल, मिरर कंटिन्युअसली काय व्हायला लागली रे? बघा, हा इन्सिडेंट रे, बरोबर. ह्या केसमध्ये हा रिफ्लेक्टेड रे धरूया आपण, आणि अचानकच थोड्या वेळाने मिरर टर्न झाली तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा काय होणार आहे? टर्न होणार आहे. ओके, जर मिरर टर्न होत असेल कंटिन्युअसली तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा काय होत असेल रे? टर्न व्हायला पाहिजे. आफ्टर किती सेकंद? 1/4 सेकंद. 1/4 सेकंद म्हणजे सुरुवातीला मिरर अशी होती, बरोबर, आणि ती टर्न व्हायला सुरुवात झाली, आणि 1/4 सेकंदानंतर जो रिफ्लेक्टेड रे जो आहे तो किती अँगलने टर्न झालेला असला पाहिजे. म्हणजे टाइम किती मिळाला तुम्हाला? 1/4 सेकंद. किती वेळ मिळाला त्या मिररला फिरण्यासाठी? 1/4 सेकंद एवढा वेळ मिळाला. समजते? मग 1/4 सेकंद, 1/4 सेकंदामध्ये मिरर किती रोटेट झाली? असं काय एक राऊंड मारून तर येणार नाही ती. अगोदर अशी होती, हा जो रेडवाला पेन दिसतोय ही मिरर घेऊया, आणि 1/4 सेकंद एवढाच टाइम मिळाला तेवढ्यात ती एवढी फिरली. मग हा जो अँगल आहे तो अँगल म्हणजे ज्या अँगलने मिरर काय झालेलं आहे? टर्न झालेले आहे, तो अँगल किती असेल? म्हणजे तेवढा आहे 1/4 सेकंद एवढ्या टाइम मध्ये त्या मिररची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो इथं. रोटेशनल मोशन आहे ना, म्हणल्यानंतर कोणती डिस्प्लेसमेंट येणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होणार? म्हणजे इथं आपल्याला अँग्युलर इथे लिहिली होते अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, थिटा आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा थिटा म्हणजे काय सांगा? ऑफ कुणाचं रे? मिररची. एवढ्या अँगलने कोण रोटेट होणार आहे? मिरर रोटेट होणार आहे, बरोबर. आपल्याला कोण रोटेट झालेलं फाइंड आउट करायचं आहे? रिफ्लेक्टेड रे रोटेट झालेलं फाइंड आउट करायचं. आपल्याला माहित आहे जर मिरर थिटा असेल, मिरर थिटा असेल तर रिफ्लेक्टेड रे जो आहे तो किती अँगल? 2 थिटा. आपण काय करूया? अगोदर मिरर किती अँगलने टर्न झाली ती फाइंड आउट करूया. आपल्याला त्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर रिफ्लेक्टेड रे जेवढ्या अँगलने रोटेट होतोय, टर्न होतोय, ते आपल्याला उत्तर मिळून जाईल. आपलं टार्गेट आहे किती अँगलने 1/4 एवढ्या सेकंदमध्ये किती अँगलने मिरर टर्न झाली ते फाइंड आउट करायचं. ओके, आता मला सांगा 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत, माहित असतील सांगा. v इज इक्वल टू यू प्लस 80, s इज इक्वल टू ut प्लस हाफ 80 स्क्वेअर, आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ as. हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. आपण कोणत्या मोशन मध्ये लावतो? लिनियर मोशन मध्ये. ओके, समजतंय? जर सर्क्युलर मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन असेल, रोटेशनल एखादी बॉडी रोटेट होत असेल तर हेच 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कशी लिहितो? ही लिनियर व्हेलॉसिटी आहे, हे लिनियर ऍक्सेलरेशन आहे, हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. मग इथं बघा, v म्हणजे फायनल आहे व्हेलॉसिटी आणि u म्हणजे इनिशियल. मग इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 मानतात आणि फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2 मानतात. म्हणजे v ची जागा ओमेगा 2 येणार इज इक्वल टू u ची जागा म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इकडे लिनियर मोशन मधली, इकडे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये. इथं काय? इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 प्लस
इथं लिनियर ऍक्सेलरेशन, इकडे येणार अँग्युलर ऍक्सेलरेशन. टाइम मात्र सगळीकडे सेम. ओके. इथं लिनियर डिस्प्लेसमेंट, इकडे येणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच अँगल, किती अँगलने बॉडी रोटेट होते तेवढ्या टाइम मध्ये. इनिशियल व्हेलॉसिटी ω1, टाइम तोच, प्लस 1/2 लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन, टाइम तोच t². फायनल व्हेलॉसिटी ω2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी ω1 त्याचा स्क्वेअर प्लस 2 लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. हे पुढे जाऊन तुम्ही काय करणार आहात, डिटेलमध्ये स्टडी करणारच आहात. फक्त आता हे समजून घ्या की रोटेशनल मोशन मध्ये जर बॉडी असेल तर तिच्याकडे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि तिचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट होत असतं. त्या केसमध्ये सुद्धा जर ऍक्सेलरेशन युनिफॉर्म असेल तर आपण हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स पैकी एखादं यूज करू शकतो. ओके. आता मला ह्याच्याकडे बघा, दिलेला डेटा आहे तुमच्याकडे, कोणतं कायनेमॅटिकल, आता लिनियर मोशनचा तर प्रश्न संपलायच. आता आपल्याला समजलंय मिररची कोणती मोशन आहे, रोटेशनल मोशन. मग ह्या 3 पैकी कोणतं कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण वापरू शकतो. इनिशियल व्हेलॉसिटी ω1 वी हॅव आहे, अल्फा आहे आणि टाइम पण आहे, बरोबर. आणि थिटा म्हणजे एवढ्या अँगलने मिरर रोटेट होणार आहे, थिटा फाइंड आउट करायचं. म्हणजे हे इक्वेशन, दिस इज द इक्वेशन दॅट वी हॅव टू यूज, ω1t प्लस 1/2 अल्फा t². ओके. समजलंय सगळ्यांना. पुढे थिटा फाइंड आउट करूया. ω1 0 इंटू टी, आता 0 इंटू टी 0च, प्लस 1/2 अल्फा किती बाळून अल्फा दिलाय 2π इंटू टाइम किती दिलाय 1/4 त्याचा स्क्वेअर होणार 1/4 चा स्क्वेअर इज इक्वल टू थिटा. बघा हे 2 शी 2 पळून गेले, राहिले काय पाय, आणि 1/4 चा स्क्वेअर येणार आहे 1/16 म्हणजेच π/16 रॅडियन. लक्षात येते, π/16 रॅडियन. रॅडियन हे कशाचं युनिट, अँगलचं युनिट आहे, याचं युनिट. ठीक. आणि इथं कसं असेल, इथं किंवा तुम्ही रॅड म्हणला इथं तरी सुद्धा चालेल. एवढ्या अँगलने बघा π/16 एवढ्या अँगलने कोण रोटेट झाली, मिरर रोटेट झाली. किती टाइम मध्ये, 1/4 सेकंद मध्ये. अजून जसा टाइम तिला मिळाला तर जास्त रोटेट होईल ती, परंतु त्यांनी फक्त 1/4 सेकंदामध्ये एवढंच विचारलं. पण जर एवढ्या टाइम मध्ये एवढ्या अँगलने मिरर रोटेट होते, ही कोण रोटेट झाली, मिरर रोटेट होते. देन रिफ्लेक्टेड रे हा किती अँगलने रोटेट होणार आहे, 2 थिटाने, बरोबर. इज इक्वल टू 2 थिटा म्हणजेच येणार 2 इंटू π/16 रॅडियन, दॅट इज मीन ऑफ π/8 रॅडियन. एवढ्या अँगलने कोण रोटेट होणार आहे, रिफ्लेक्टेड रे रोटेट होणार. π/16 रॅडियन एवढ्या अँगलने कोण रोटेट झाले होतं, मिरर. π/8 रॅडियन एवढ्या अँगलने कोण रोटेट होणार, रिफ्लेक्टेड रे रोटेट होणार. समजतंय, एकदम इझी प्रॉब्लेम्स आहे. थँक्यू.